चिकनचा रस्सा असो, फिशचा असो किंवा सगळ्या ग्रेव्हीवाल्या भाज्या असो, त्याच्यासाठी वापरला जाणारा गरम मसाला एकदम भन्नाट चवीचा बनतो. इथे 3 कप मी घेतले धणे, छान खमंग भाजून घेतले. धणे सगळ्यात जास्त घ्यायचे कारण तो बेस आहे. बडीशोप घेतली आहे 1.5 कप, ती छान खमंग भाजून घेतली, ती डायजेशनला हेल्प करते. इथे जिरं घेतलं आहे 1 कप, काळी मिरी घेतली अर्धा कप, बडियान घेतलं आहे 1 कप, चक्रफूल म्हणतात त्याला. ओके. तर आणि दालचिनी घेतली 10 स्टिक्स घेतल्यात मोठ्या मस्त जाड अशा रोल केलेल्या असतात ना, त्या खमंग भाजून घ्यायच्या इतक्या की छान त्याचे तुकडे करता येतील. 1 कप घेतली इथे मोहरी घेतली. मोहरीने खूप छान खमंग फ्लेवर येतो. पाव कप इथे घेतली बडी इलायची, त्याच्यात 15 ते 20 घेतल्यात छोटी इलायची आणि एक टाकली मी आपलं जे जायफळ असतं ना ते, आणि वेलची मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायची. त्याच्यानंतर इथे लवंग टाकली. लवंग पण छान फुलून येते भाजल्यानंतर. अशा हलक्या आचेवरती हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. तेजपत्ता टाकला आहे. तेजपत्ता पण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा, असा त्याचा हाताने चुरा झाला पाहिजे. त्यानंतर घेतलं आहे दगडफूल. दगडफूल हे बघा, हे याच्याने खूप छान फ्लेवर येतो आणि पोटासाठी खूप चांगलं असतं. पाव कप मेथी घेतली. तुम्ही हवं असेल तर कसुरी मेथीसुद्धा घेऊ शकता. ही मेथी पोटासाठी खूप चांगली असते आणि मग ती रोज थोडी थोडी आपल्या पोटात जाते. 1 कप इथे मी चणा डाळ घेतली. चणा डाळ आणि उडीद डाळ 1 कप घेतली. ती ह्यासाठी की याच्यामुळे ग्रेव्ही अतिशय सुंदर आणि चवदार बनते. खमंगपणा येतो आपल्या ग्रेव्हीला. सगळे मसाले हलक्या आचेवरती भाजून घेऊन मस्त छान गार केलेले आहे ते बघा. आता याच्यामध्ये चणा डाळ आणि उडीद डाळ जी भाजलेली आहे ना, ती सगळी मिक्स करून घ्यायची आणि मस्त मग हे मिक्सरचं आपलं छोटं भांडं असतं ना सगळ्यात, त्या छोट्या भांड्यामध्ये लावलं की याचं सुंदर पीठ तयार होतं आणि छान टेक्स्चर येतं. म्हणजे आपल्याला एकदम मऊ एकदम बारीक नाही करायचं आहे, थोडंसं रवाळाचं टेक्स्चर आलं पाहिजे. अशा रीतीने वर्षभराचा मसाला तयार आहे. एक लाईक नक्की करा. चिकनचा रस्सा असो, फिशचा असो किंवा सगळ्या ग्रेव्हीवाल्या भाज्या असो, त्याच्यासाठी वापरला जाणारा गरम मसाला एकदम भन्नाट चवीचा बनतो. इथे 3 कप मी घेतले धणे, छान खमंग भाजून घेतले. धणे सगळ्यात जास्त घ्यायचे कारण तो बेस आहे. बडीशोप घेतली आहे 1.5 कप, ती छान खमंग भाजून घेतली, ती डायजेशनला हेल्प करते. इथे जिरं घेतलं आहे 1 कप, काळी मिरी घेतली अर्धा कप, बडियान घेतलं आहे 1 कप, चक्रफूल म्हणतात त्याला. ओके. तर आणि दालचिनी घेतली 10 स्टिक्स घेतल्यात मोठ्या मस्त जाड अशा रोल केलेल्या असतात ना, त्या खमंग भाजून घ्यायच्या इतक्या की छान त्याचे तुकडे करता येतील. 1 कप घेतली इथे मोहरी घेतली. मोहरीने खूप छान खमंग फ्लेवर येतो. पाव कप इथे घेतली बडी इलायची, त्याच्यात 15 ते 20 घेतल्यात छोटी इलायची आणि एक टाकली मी आपलं जे जायफळ असतं ना ते, आणि वेलची मस्त